तिकडच्या फाट्याला आलो आहे गलगल्याच्या. हे आपले सहकारी अजित मुसळे, जे एक प्रगतशील शेतकरी आहेत. प्रगतशील शेतकरी म्हणून गेली 7-8 वर्ष मी त्यांना ओळखतो. तंबाखू असेल, ऊस असेल, या प्रत्येक पिकामध्ये त्यांचं चांगलं काम आहे. त्यांचे पीक तंबाखूचं झाड जर मित्रांनो जवळून बघितला तर झाडाची उंची आणि झाडाची साईज, पानांची रुंदी बघितला तर अख्ख्या प्लॉटमध्ये सगळा असा तंबाखू आहे. आता आपण त्यांनाच विचारूया या तंबाखूच्या पिकासाठी त्यांचं नियोजन कसं असतं. खत असू दे, लागवड असू दे, औषध पाणी असू दे. अजित साहेब, मला एकच विचारायचं आहे, तुम्हाला आजच्या युवक पिढीला शेती करण्यासाठी, आता तुमचं पीक एक नंबर असते, वर्षाला मी बघतो तुमचा तंबाखू चांगला असतोय. तुम्ही आता हे शेतामध्ये तंबाखूचं पीक कोणतं लावलंय म्हणायचं? तरू, ह्याचं नाव काय? हे आनंद टू क्रॉस आहे. आनंद टू क्रॉस म्हणजे वर्षाला हेच करताय तुम्ही? वर्षाला हेच देतो. तुम्ही बाहेरनं तरू विकत आणताय का स्वतः तरू करतोय. स्वतः तरू करताय? वा, खूप छान. आता हा तंबाखू आतापर्यंत आणण्यासाठी म्हणजे ह्याची लागण साधारण कधी केलाय तुम्ही? गणपतीच्या नंतर, दिवाळीच्या आधी, म्हणजे साधारणपणे एक 1.5-2 महिने होत आले. होय. 1.5-2 महिन्याचा हा तंबाखू आहे. होय. तंबाखूची झाडे एकदम चांगली वाटतात. तो माडा होता का ह्याच्यामध्ये सोयाबीन नाही, होतं? सोयाबीन होतं. सोयाबीन किती झालं? एकरी जवळजवळ 11-12 क्विंटल सोयाबीन. म्हणजे 1 एकराला तुमचा 12 पोत्यांचा उतार आहे. क्विंटलचा 12 क्विंटलचा. 11 तरी सरासरी आहे. 11-12 म्हणजे 11 क्विंटलचा उतारा सोयाबीनचा काढून पुन्हा तंबाखू या स्पीडनं इतक्या उंचीला आहे. बरोबर आहे. अजून तरी पण या तंबाखूला कापणीला साधारणपणे 1 महिनाभर अवधी आहे. होय, महिना 1.5 महिना लागला. खूप छान तंबाखू तुम्ही खूप छान आणला. ह्याच्या किडीच्या आणि माव्याच्या नियंत्रणासाठी कोणतं औषध वापरताय तुम्ही? ते आता गरजेनुसार म्हणजे झाडाची अवस्था बघून तुम्हाला तंबाखूला जास्तीत जास्त खताची आवश्यकता जास्त आहे. शेणखताची. आणि कुठल्याही पिकाला शेणखताची आवश्यकता जास्त आहे. खूप छान. म्हणजे लागवड आपण वापरतोय, लागवड वापरतोय ती कमी करून थोडं शेणखतावरती भर द्यायला पाहिजे. शेणखताकडे वळलं पाहिजे शेतकऱ्यांनी. आता आज जे युवक शेती करतात त्यांना शेतीमध्ये काय अर्थ नाही किंवा शेतीमध्ये आज करण्यासारखं काय नाही असं म्हणतात, पण तुमच्याकडनं आदर्श घ्यायचा आहे मित्रांनो. त्यांच्याकडनं शेणखत घेतले. अच्छा, ह्यांचं गोट्याचं शेणखत आहे. माझ्या माहितीप्रमाणे कुट्टीचं बारीक शेणखत आहे. शेणखत यांच्याकडे मी पण वापरलं ह्यांचं शेणखत. मित्रांनो, हा तंबाखू जर अजितचा बघितला, मला तुम्हाला एक विचारायचं आहे, आजच्या युवक पिढीला जे सुधारित शेती करतात किंवा ज्यांना शेतीमध्ये सुधारितपणा आणायचा आहे, टेक्नॉलॉजी वापरायची आहे, किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला आजच्या तरुणांना काय संदेश द्यावा असा वाटतोय? शेतीमध्ये काय फायदा आहे की योग्य नियोजन केल्यानं